नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये। आणि आज बनवलेले आहेत मस्त अशा गरमागरम कोथिंबीरीच्या भाकरी। त्या पण एकदम मस्त अशा संध्याकाळच्या नाश्त्याचा विचार करत असाल तर या भाकरी ज्या आहेत त्या एकदम उत्तम अशा आहेत। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, एकदम मस्त लागतात, खूप छान टेस्ट लागते याची। तर हे बघा मस्त अशा झालेल्या आहेत, मस्त कलर पण त्याचा बघू शकता तुम्ही। तर चला बनवूया। तर त्यासाठी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला खूप सारी। तर ही एकदम बघू शकता गावठी अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी, जे की 2 जुड्या आहेत त्या। आणि आता साफ करून घ्यायचे आहेत। या भाकरी एवढ्या टेस्टी लागतात ना खूप जास्त, कारण त्यामध्ये बाजरी आहे आणि कोथिंबीर, त्याच्यामुळे ती खूप छान अशा टेस्ट लागते। पराठे धपाटे तशीच एक छान अशी चव लागते याची। तर बघू शकता कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे मी। आता ही धुवून घ्यायची आहे मस्त अशी, त्यावरती माती वगैरे असते म्हणून आपण ही धुवून घेणार आहे मी ही। तर ज्या पद्धतीने मी भाकरी करणार आहे त्याच पद्धतीने याचे मुटके जे आहे कोथिंबीरचे हे पण बनवले जातात, तर ते पण खूप छान लागतात। तर तशाच पद्धतीने आपण भाकरी जे आहे ते बनवणार आहेत। मस्त असा पाऊस पडतोय आणि पावसामध्ये असं गरमागरम कोथिंबीरच्या भाकरी आणि चहा असं जर बेत असेल तर खूप छान असं कॉम्बिनेशन आहे, हे खूप छान लागतं। पण या भाकरी खाण्यासाठी कुठल्याही सीझनची गरज लागत नाही, तुम्ही कधीही बनवू शकतात आणि कधीही खाऊ शकतात। फक्त कोथिंबीर जी आहे ती मस्त अशी फ्रेश आणि अशी ताजी एकदम असली पाहिजे, जेणेकरून भाकरी ज्या आहेत त्या खूप छान अशा टेस्टी लागतील कोथिंबीरमुळे। म्हणून कोथिंबीर घेताना एकदम अशी गावरान घ्या, जेणेकरून त्याचा टेस्ट अजून वाढेल। तर धुवून घेतलेली आहे कोथिंबीर आणि मी आता ती जाळीवर ठेवते आहे, जेणेकरून त्यामध्ये थोडंसं जर पाणी असेल तर ते निथळून जाईल। त्यासाठी मी चाळणीवर ठेवत आहे धुवून। आणि कोणी कोणी या भाकरी खाल्लेल्या आहेत नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर बघू शकता धुवून झालेलं आहे आणि आता थोडंसं त्यातलं पाणी जे आहे ते निथरलेलं आहे। आणि आता मी ते कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरून घेणार आहे मस्त अशी। यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे, तर तुम्ही यामध्ये मेथी किंवा अजून कुठली भाजी जी असेल तर तुम्ही ती पण ॲड करू शकता आवडीनुसार तुमच्या, किंवा दुसऱ्या भाजीच्या पण तुम्ही भाकरी बनवू शकता अशा पद्धतीने, जशी मी दाखवते आहे त्या पद्धतीने। तर आता कोथिंबीर जी आहे ती पूर्णपणे चिरून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये जे आहे ते पूर्णपणे अशी काढून घेणार आहे। बघू शकता तुम्ही एवढी, म्हणजे कोथिंबीरची भाकरी असल्यामुळे कोथिंबीर त्यामध्ये खूप जास्त क्वांटिटी लागणार आहे। त्यानंतर वाटण्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे। याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान लागतं भाकरीमध्ये। मेन चव जी आहे ती यामुळेच लागते। लसूण घेताना जरा जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून टेस्ट जी आहे ती खूप छान लागते लसणामुळे भाकरी। त्यानंतर हे जे आहे ते वाटून घ्यायचं आहे, मिश्रण पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता तर झालेलं आहे वाटून। आता हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे मी सर्व। हे बघा अजून बारीक केलेलं आहे मस्त असं। त्यानंतर इकडे मी घेणार आहे आता यासाठी बाजरीचं पीठ, जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे तो खूप छान लागते। तर एका परातीमध्ये मी पूर्ण अशी कोथिंबीर जी आहे चिरलेली ती घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये बाजरीचं पीठ जे आहे ते टाकायचं आहे। जसं हवं असेल जसं तसं त्यामध्ये ॲड करत जायचं आहे। त्यानंतर थोडंसं त्यामध्ये चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी, जे की बेसन आहे। नंतर त्यामध्ये जाणार आहे मीठ चवीपुरतं, हे बघा एवढं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये जे आपण वाटलेलं वाटण आहे ते ॲड करायचं आहे आणि आत्ता सध्या पाणी टाकायचं नाही त्यामध्ये। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं आपण हलक्या हाताने एकदम मळून घेणार आहोत। जर पाण्याची गरज पडली तरच यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, नाहीतर असंही पाण्याची गरज पडणार नाही, कारण कोथिंबीर पण ओली आहे आणि वाटण आहे, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं असं पाण्याचं मॉइश्चर आहे। आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला होता, थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करून हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे बाजरीचं पूर्ण असं। तर हे बघा मळून झालेलं आहे, बघू शकता मस्त असं पीठ मळून झालेलं आहे। आणि आता याच्या आपण भाकरी बनवायला घ्यायच्या आहेत। तर लाटू शकता किंवा तुम्ही हाताने पण भाकरी बनवू शकता, पण मी या अशा पद्धतीने करणार आहे। तर प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, स्वच्छ धुतलेली आहे पिशवी एकदम। त्यानंतर
एक गोळा घ्यायचा आहे आपल्या पिठाचा, नंतर त्यावरती ठेवायचं आहे आणि वरतून असं लाटायचं आहे, किंवा तुम्ही हाताने पण थापू शकता. हाताने पण थापल्या जातात भाकरी या, पण याला पीठ लावायचं नाही आहे. पीठ लावल्याने ते पूर्ण अशा पिठासारख्या दिसतात, पूर्ण सफेद अशा. तर याला तेलामध्येच बनवायचे आहे अशा पद्धतीने. तर ह्या सर्व जे आहे मस्त असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने, जास्त मोठी बनवलेली नाही आहे, अशा छोट्याशा बनवायच्या आहेत आणि मस्त अशा तव्यावरती भाजून घ्यायचे आहे मस्त असं तेल टाकून. आणि बघू शकता आपल्या भाकरी पूर्ण अशा तयार करून घ्यायच्या आहे सर्व. मस्त असं दोन्ही साईडनी भाकरी जी आहे पूर्णपणे भाजून घ्यायची आहे. मस्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत, ब्राऊन असा चेंज होईपर्यंत भाकरी ज्या आहे त्या मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत. आणि त्या एकदम कडक अशा थोड्याशा केल्यानंतर किंवा पातळ केल्यानंतर त्याचा जी टेस्ट आहे त्याची ते अजून छान लागते, क्रिस्पी एकदम, जसा खाकरा असतो त्या पद्धतीमध्ये, पण खूप छान लागते. नक्की तुम्ही पण मस्त अशा भाकरी बनवून बघा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये की कशा झालेल्या आहेत त्या. त्यानंतर दही घ्यायचं आहे किंवा सॉस घेऊ शकता, पण दह्यामध्ये खूप छान लागतं ही भाकरी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आपली रेसिपी जी आहे ती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. अशी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि गरमागरम भाकरी झाल्यानंतर मस्त असं त्यावरती तूप किंवा लोणी टाका आणि मस्त अशा भाकरी ज्या आहे मस्त पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, कधीही बनवा. नाश्त्यासाठी खूप छान असा उत्तम पर्याय आहे हा. नक्की ट्राय करून बघा आणि मस्त अशा एन्जॉय करा. आणि अशाच टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी नक्की बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तर नक्की भाकरी बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी लागतात. रेसिपी आवडल्यास लाईक करायला बिलकुलही विसरू नका. बघा खूप छान अशा भाकरी बनतात. धन्यवाद.